श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात पाण्याचा प्रश्न अखेर पेटल्याचे दिसतंय। शेतीला पाणी मिळेना, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा अशा मागण्या करीत शेतकऱ्यांनी कुकडी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केलंय। संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांनी देखील कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। या उपोषणाचा सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला। शेतीसोबत तालुक्यातील 83 तलावात पिण्याचे पाणी सोडावे अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली। मात्र त्याबाबत आमच्या हाती काहीच नाही, जिल्हाधिकारी निर्णय घेतील तशी मागणी आम्ही त्यांच्याकडे पाठवली असल्याचे सांगत कुकडीच्या अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवलंय। कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी कालवा 110 किमीच्या खाली 5300 हेक्टर क्षेत्रासाठी 463 MCFT पाणी हे 6.5 दिवसात देण्याचा निर्णय झाला। त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजन केले, मात्र चालू आवर्तनाकडे शेतकऱ्यांना पाणी पोहोचले नाही। त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला असून शेतकरी आक्रमक होत आहे। शिंदे यांनी श्रीगोंदा कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। मी नाना शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष। आज मी या ठिकाणी आमरण उपोषणाचं काल नोटीस दिलं आणि आज मी उपोषण केलं। त्यानंतर या ठिकाणी 132 वरचे असंख्य शेतकरी या ठिकाणी आले आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी आदरणीय घनश्याम शेलार यांनीही या ठिकाणी येऊन मोलाचं काम केलं। या ठिकाणी माझा एक आरोप आहे की जे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत हे कुठंतरी कमी पडलेले आहेत। म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून तालुक्यासाठी जास्तीत जास्त पाणी कसं येईल त्यासाठी प्रयत्न करावेत। आंदोलनात बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्यासह नाना कोथिंबिरे, शाह खेतमाळी, सुधीर खेडेकर, गौतम खेतमाळीस, गोरख आळेकर, बापू सिद्धनकर, संजय खेडेकर, विजय शेंडगे, सुदाम खामकर, विलास रसाळ, संतोष शिंदे हे सहभागी झाले होते। यावेळी सध्याच्या आवर्तन ना शेतीला ना पिण्यास अशी अवस्था निर्माण झाली। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विचारात घेऊन याच आवर्तनाचा कालावधी वाढून तलावात पाणी सोडण्याची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले। नमस्कार। आज या ठिकाणी नानासाहेब शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांनी कुकडीच्या पाण्यामध्ये झालेला जो काय शेतकऱ्यांवरती श्रीगोंदा तालुक्यातला अन्याय 12 नंबर चारीने 132च्या बाबतीत झालेला अन्याय, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी या ठिकाणी उपोषणाची नोटीस देऊन उपोषणाला बसलेले होते। या ठिकाणी येऊन कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता कालवा सल्लागार समितीमध्ये ठरलेलं जे पाण्याचं वाटप आहे ते श्रीगोंदा तालुक्यासाठी 6.5 दिवस ठरले। हाच खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्यावर पहिल्यांदा अन्याय झाला आणि म्हणून या 6.5 दिवसामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या फळबागा आणि उभी पिकं जगूच शकत नाहीत, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून मग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा हा विषय आहे हे लक्षात आल्यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांशी मी बोललो। त्यांना मी ही सगळी इथली परिस्थिती अवगत केली। त्यांनी सांगितलं आचारसंहिता असल्यामुळे थेट मला आदेश तर काढता येणार नाहीत, परंतु मी त्यांच्या एक लक्षात आणून दिलं की नेहमी आम्ही उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचे असणारे स्रोत जे आहेत त्या स्रोतमध्ये आम्ही पाणी घेत असतो। यावर्षी या 6.5 दिवसामध्ये फळबागाच भिजणार नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत जे आहेत त्याला जर पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी या तालुक्यात मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये आत्ताच तसं तर पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे, पण मे आणि जूनमध्ये पाण्यासाठी शासन देखील टँकर पुरवू शकणार नाही, इतकी दुर्दैवी अवस्था आमच्या या ठिकाणी तालुक्याची होणार आहे। हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मला म्हटले, तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी या विषयात बोललात का? तर मी अगोदर बोललेलो होतो, त्याची कल्पना त्यांना दिली। त्यांनी ते पण म्हटले की मी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्या पद्धतीनं आता यंत्रणा बऱ्यापैकी फास्ट झाल्याचं लक्षात येतं आहे। 3 दिवस किमान, मी तशी 5 दिवसाची मागणी केलेली आहे की 5 दिवस पाणी वाढवून या ठिकाणी मिळालं पाहिजे। आत्ता जे येडगाव धरणामध्ये पाणी आहे ते 5 दिवस पुरेल एवढं पाणी आहे आणि वरनं जर काही पाणी घेतलं आणि जर येडगाव धरणाचं पाणी जर 5 दिवस श्रीगोंदा तालुक्यात ठेवलं तर उभी असणारी फळबागा आणि पिकं जगतील आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीचे जेवढे स्रोत आहेत ते सगळे स्रोत जर भरले तर हा उन्हाळा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाल्याशिवाय राहणार नाही। मात्र हे सगळं घडायचं असेल तर 5 दिवस पाणी आता या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात वाढवून मिळणं आवश्यक आहे। आता त्या बाबतीत युद्ध पातळीवरती, शासकीय पातळीवरती प्रयत्न सुरू झाल्याचं मला जाणवतं आहे आणि निश्चितपणानं त्याच्यातून त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्याला ते जर घडलं तर न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आता या ठिकाणी केलेला आहे। आणि नानासाहेब शिंदे यांनी जे उपोषण सुरू केलेलं होतं ही सगळी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना उपोषणापासून परावृत्त केलेलं आहे। कुकडी तालुक्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कुकडीच्या पाण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागतोय, ही बाब मात्र दुर्दैवी आहे। याच्यामध्ये सपशेल प्रशासनाला
हे कामकाज करण्यामध्ये किंवा कालवा सल्लागार समितीनं घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय कालवा सल्लागार समितीनंच गांभीर्यानं ते बैठक केलेली नाही आणि म्हणून श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळ्यात हा अन्याय होतोय असं निश्चितपणानं घडलेलं आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आम्ही आवर्तनाचे नियोजन करीत आहोत. वाढीव पाणी मिळाले तर त्याचे नियोजन करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार त्याचं करू, असे कुकडी विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बबन वाळके यांनी सांगितले. जे आंदोलन झालं इथं कुकडी पाटबंधारे विभाग ऑफिसमध्ये, त्याबाबत मी आपणास हे सांगू इच्छितो की तालुक्यात लोकांची पाण्याची मागणी आहे आणि त्या मागणी संदर्भात मी त्यांच्या मागणीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे. जर पाणी वाढून मिळालं तर मी शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतो. जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.